शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये टोमॅटो या पिकाचा आपण बऱ्यापैकी बातम्या बघतो, व्हिडिओ बघतो आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये देखील टोमॅटो पिकाचा त्या ठिकाणी अंतर्भाव असतो। हे टोमॅटो हे अतिशय महत्त्वाचं पीक असतं। या टोमॅटो पिकाची लागवड करून पाठीमागच्या काही महिन्यांपूर्वी बरेच शेतकरी मालामाल झालेल्या बातम्या आपण बघितल्या। हे टोमॅटो पीक शेतकऱ्याला कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न देते आणि चांगला नफा कमवून देते, कारण शेतकरी या पिकातून करोडपती झाल्याच्या बातम्या देखील आपण बघितलेल्या आहेत। मग ह्या टोमॅटोच्या पिकाची लागवड करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की आपण फॉलो केल्या पाहिजेत, तर आपल्याला देखील टोमॅटोचा चांगला पैसा मिळू शकतो। त्यामध्ये महत्त्वाचा आहे म्हणजे तो म्हणजे हंगाम। योग्य हंगाम निवडला पाहिजे, योग्य व्हरायटी निवडली पाहिजे, रोगावरचं कंट्रोल शेतकऱ्याला जमलं पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्याची प्रॅक्टिस असली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्हरायटीची त्या हंगामामध्ये लागवड करत असताना योग्य रोपांची निवड। रोपं देखील आपण कुठून निवडतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण रोपं जेवढी सशक्त असतील तेवढंच उत्पन्न चांगलं येतं, तेवढंच रोगाचा अटॅक कमी होतो। मी आता सध्या आलोय आहे विकास हायटेक नर्सरीमध्ये, ज्या नर्सरीमध्ये आपण पाठीमागची बरीच वर्ष झालं शेतकऱ्यांना रोपं देण्याचं काम करतोय। आपण बरेच व्हिडिओ या नर्सरीमध्ये बनवले आहेत, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी बद्दल वेगवेगळ्या पिकांबद्दल माहिती सांगत असतो। आज टोमॅटो बद्दल माहिती सांगत असताना टोमॅटो हे पीक येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच चांगल्या प्रकारचा दर देणार आहे, कारण अजून देखील टोमॅटोच्या लागवडी खूप कमी प्रमाणात झालेल्या आहेत। आता तुम्ही लागवड करू शकता, येणाऱ्या 2-2.5 महिन्यानंतर तुम्हाला टोमॅटोतून हार्वेस्टिंग प्रकारचा नफा तुम्ही त्यातून कमवू शकता। त्यासाठी तुम्हाला व्हरायटी निवडायची आहे, ती म्हणजे आर्डो सीड्सची गुरु, आणि रोपं निवडायची आहेत ती म्हणजे विकास हायटेक नर्सरीमधून। तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये हे रोप आहे, याचा स्टंप असेल, याच्या पानाची काळोखी असेल, याचा जारवा असेल म्हणजे पांढऱ्या मुळीची संख्या असेल, हे अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, कारण या नर्सरीमध्ये उच्च दर्जाचं कोकोपीट वापरलं जातं। त्याचबरोबर इथं कंट्रोल क्लायमेटमध्ये रोपं बनवली जातात, अत्यंत निरोगी वातावरण या नर्सरीमध्ये बनवलं जातं, तिथं रोपं बनवली जातात। त्यामुळे या रोपांवरती कोणत्या प्रकारचा रोगाचा अटॅक नसतो आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये या नर्सरीमध्ये केला जातो, जेणेकरून योग्य वेळच्या वेळी स्प्रे असेल, या रोपांना वेळच्या वेळी ड्रिंचिंग देणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते। त्यामुळे ही रोपं अतिशय चांगल्या प्रकारची बनतात। तुम्ही बघताय की आता याचा खोड असेल, याचा स्टंप असेल, तो अतिशय चांगला आहे, जो की रोपामध्ये महत्त्वाचा असतो, कारण शेतकऱ्यांनी लावल्यानंतर ते रोप व्यवस्थित चिटकण्यासाठी स्टंप आणि मुळ्या या दोन गोष्टी कारणीभूत असतात। त्या या रोपाच्या तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे दिसत आहेत। तर शेतकरी बंधूंनो, नर्सरी निवडायची ती विकास हायटेक नर्सरी आणि व्हरायटी निवडायची ती आर्डो सीड्स या कंपनीची गुरु। यातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू शकते। गुरु या व्हरायटी बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ती जवार सेगमेंटमध्ये गोल आकाराची येते आणि याचं उत्पन्न शेतकऱ्याला जास्त मिळतं। द्राक्षाची सेटिंग लागल्यासारखी याला सेटिंग लागते, एवढं भरघोस उत्पन्न आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे। तर शेतकरी बंधूंनो, या गुरु व्हरायटीच्या लागवडीतून बरेच शेतकरी मालामाल झाले आहेत। तुम्ही देखील टोमॅटोची लागवड येणाऱ्या काळामध्ये करू शकता। विकास हायटेक नर्सरीमध्ये लिमिटेड स्टॉक या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे लगेच तुम्ही खाली नंबर दिलाय त्याच्यावरती फोन करा, आपली ऑर्डर बुक करा आणि तुम्हाला आम्ही घरपोच सेवा देण्याचं काम विकास हायटेक नर्सरीच्या मार्फत करतोय।